ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माँ यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. ह्या आनंदाने जीवन जगण्यासाठी शहाणपण, विवेक आणि अनेक सद्गुणांची आवश्यकता असते. आणि ह्या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन स्थिर असणं. मन जर अस्थिर असेल तर ती व्यक्ती कोणती असो, तिथे सद्गुण असतील, अनेक गोष्टी साधना करायची इच्छा असेल, सगळं असेल, चांगल्या चांगल्या गोष्टी करायची असेल, पण मन जर अस्थिर असेल ती व्यक्ती आनंदाने जीवन जगू शकत नाही. हे लक्षात ठेवायचं. अगदी जीवनाचा तो अमृतशरच आहे. स्थिर मन हे सुखाचं सागर आहे आणि अस्थिर मन हे दुःखाचं आगर आहे. ह्या स्थिर मनासाठी स्थिर मन याचा दुसरा अर्थ ते मन मजबूत पण असलं पाहिजे. आजूबाजूच्या परिस्थितीचे चटके म्हणजे आजूबाजूची परिस्थिती अनुकूल आणि प्रतिकूल सतत असते. कधी अनुकूल असेल, कधी प्रतिकूल असेल, आणि त्या दोन्ही परिस्थितीमध्ये जे मन खंबीरपणे ह्या सगळ्या गोष्टींना तोंड देतं ते मन स्थिर असतं. म्हणजे खंबीर होण्यासाठी मन मजबूत पाहिजे. आता मजबूत मनासाठी जीवनतेने सांगितलेलं आहे की दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हृदयस्थ ईश्वरावर नितांत श्रद्धा. लक्षात घ्या, नितांत श्रद्धेची इथे खूप आवश्यकता असते. हृदयस्थ ईश्वरावर नितांत श्रद्धा आणि प्रयत्नरूपी परमेश्वरावर अढळ निष्ठा. त्या दोन गोष्टी महत्त्वाच्या. आणि त्याला पूरक पोषक काय आहे तर नामस्मरण, मंगल पवित्र ग्रंथांचं वाचन, मग त्याच्यातून सद्विचार करणं, मग सद आचाराला, लोकांच्या भल्याचा विचार करणं आलं, आणि त्या जोडीला आपल्या वाट्याला आलेलं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. ही आलं बघा काय काय गोष्टी आल्या बघा. नामस्मरण, सुंदर विचार म्हणजे चांगले सकारात्मक विचार. प्रत्येक गोष्टीच्या वेळेला आपल्याकडे चांगले विचार करण्याची कुवत आपल्याकडे निर्माण होण्यासाठी हृदयस्थ ईश्वरा नितांत श्रद्धा असावी लागते. आणि त्या हृदयस्थ ईश्वराचं स्मरण म्हणजेच नामस्मरण किंवा ईश्वरस्मरण हे असावं लागतं. ह्या नामस्मरणाबरोबर सकारात्मक विचार करण्याची कुवत निर्माण झाली पाहिजे. सदाचार करता आला पाहिजे. लक्षात घ्या. त्यासाठी सुंदर ग्रंथांचं वाचन, सर्वांचं भलं व्हावं म्हणजे प्रार्थना करता आली पाहिजे. आणि सतत प्रयत्न हे सगळं करण्यासाठी प्रयत्नरूपी परमेश्वर अढळ निष्ठा. इथे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील राहायचं असतं. जितके प्रयत्न आपण करू तितके प्रयत्नावर अढळ निष्ठा पाहिजे. की प्रयत्न करतो मग ते होणार. प्रयत्नानेच हे सगळं शक्य आहे.
अगदी जीवनदानी सांगितलं, देवासकट सर्व काही मिळवण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ. आणि देवाला प्राप्त करून देण्याचं क्षमता प्रयत्नामध्ये. म्हणून आणि आपल्या वाट्याला आलेलं काम अत्यंत प्रेमाने करणं. आता हे सगळं मजबूत मनासाठी सांगितलं जातं. आणि ह्या मजबूत मनासाठी एका बाजूनी नामस्मरण तर दुसऱ्या बाजूनी विश्वप्रार्थना महात्म्य सांगितली पैमा. आज लोक विश्वप्रार्थना अनेक लोक म्हणत आहेत. त्यासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कोण कोण काही वेगळं वेगळं मार्गदर्शन करत असतात. आणि त्या संदर्भात बऱ्याच लोकांचे वेगळे वेगळे प्रश्न येत असतात. काही लोकांचं म्हणणं की 1000 वेळा प्रार्थना महाराजांनी सांगितली, मग काही लोक 1000चं 2000 करतात, 3000 करतात. ह्याच्या मागचा नेमका हेतू काय हे लोकांच्या लक्षात येत नाही. मग आम्ही 3000 करतो, मग आम्ही 5, म्हणजे अशी कॉम्पिटिशन लागते. आता एवढ्या वेळा प्रार्थना करण्यासाठी तेवढा वेळ माणसाकडे असायला हवा, ही साधी गोष्ट आहे. साधारणपणे अगदी वेगाने नव्हे, पण थोडंसं आणि अगदी हळूवार पण नव्हे, स्लो पण नव्हे, अगदी फास्ट पण नव्हे, पण मध्यम गतीमध्ये जेव्हा प्रार्थना म्हटली जाते तेव्हा 20 मिनिटं 100 प्रार्थना म्हणण्यासाठी लागतात. हा साधारण हिशोब आहे. खूप कमी जास्तच लोकांचं होऊ शकतं. मग 1000 प्रार्थना म्हणण्यासाठी किती मिनिटं लागतील? गणित 20 10 200. 200 म्हणजे 60 180, म्हणजे 3 तास 20 मिनिटं 1000 प्रार्थना म्हणायला लागणार. हा हिशोब आहे. आणि त्यामुळे बरेच लोकांचं म्हणणं की बाबा आम्हाला हा वेळ देता येत नाही किंवा तितकी प्रार्थना म्हणता येत नाही. मग ते चुकलं की वाईट, चांगलं की वाईट, की चुकतंय की काय आमचं, असे प्रश्न विचारणारे लोक आहेत. काही लोकांचा त्याच्यावर वाद आहे. काही लोक म्हणतात उगीच एवढा वेळ प्रार्थना म्हणायची काय आवश्यकता आहे. गंमत अशी आहे, प्रार्थना म्हणावी की न म्हणावी असा जर प्रश्न असेल तर ती म्हणायला पाहिजे पुन्हा पुन्हा. का? कारण बहिर्मनातून आपण जेव्हा हा सद्विचार, प्रार्थना म्हणजे हा सुंदर विचार आहे. काय सुंदर विचार आहे? की सर्वांच्या कोट कल्याणाचा विचार आहे, सर्वांच्या भल्याचा विचार आहे. सर्वसाधारण माणूस सर्वांचं भलं चिंतत नाही, इच्छा करत नाही. त्यामुळे सद्गुरू पै माऊलींनी लोकांना लोकांच्या भल्याचा विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी, ती वृत्ती निर्माण व्हावी म्हणून प्रार्थना लोकांनी म्हणावी हे सांगितलं. लक्षात घ्या. सोपा पहिलं हे समजून घ्या. सर्वसाधारण माणूस प्रार्थना म्हणजे देवाकडे प्रार्थना करतो, तो स्वतःच्या भल्यासाठी मागण्याचा प्रयत्न करत असतो. जगामध्ये सर्व परमेश्वराच्या नावाखाली भजन, पूजन, कर्मकांड, उपास, तपास, व्रतवैकल्य जे काही केलं जातं ते आपलं माझं स्वतःचं भलं व्हावं ह्यासाठी माणूस करत असतो. ही नॅचरल सार्वजनिक मनाची स्थिती आहे. सहज आहे. म्हणजे आपल्या भल्यासाठी मागू नये असं नाही आहे. आपलं भलं व्हावं प्रत्येकाला वाटतं, तरी भल्यासाठी त्याच्या कल्पनेप्रमाणे, त्याच्या ज्ञानाप्रमाणे तो देवाची पूजा करतो, कोण देवाचं भजन करतं, कोण देवाची गाणी ऐकतं, कोण देवाच्या नावाने हरिपाठ मला एवढा वेळ करायचा म्हणतं आणि तसंच प्रार्थना करतं. लक्षात घ्या. मार्ग अनेक आहेत. महाराजांनी अगदी सोपा मार्ग सांगितला, बाबा तुम्ही हे ते न करता प्रार्थना म्हणा. 4 ओळींची प्रार्थना आहे आणि ती पुन्हा पुन्हा म्हणा. पुन्हा पुन्हा म्हणा याच्यासाठी की बहिर्मनातून हा पुन्हा पुन्हा केलेला विचार जर अंतर्मनात गेला तर अंतर्मनाचा पॅटर्न सुधारेल आणि तो जी व्यक्ती फक्त स्वतःपुरती संकुचितपणे जीवन जगत असते ती व्यापक होईल, समाजासाठी उपयुक्त ठरेल. सर्वांच्या भल्याचं चिंतन करता करता तो सगळा समाजच सुटेल.
साधं उदाहरण दिलं तर तुमच्या लक्षात येईल की काय आहे नेमकं मी सांगतोय. एखादा माणूस आपलं घर खूप स्वच्छ ठेवतोय, पण घराच्या बाहेर तो कचरा फेकून देतो म्हणा, किंवा आजूबाजूला जो कचरा आहे तो तसाच ठेवतो, तिकडे तो काढायला जात नाही. अशी 10 घरं आहेत बाजूबाजूला, प्रत्येकजण आपलं घर स्वच्छ ठेवतोय, व्यवस्थित ठेवतोय, पण बाहेर मात्र कचरा तसाच आहे. काय होईल? एक तर बाहेरचा कचरा आतमध्ये येईल, किंवा दुसरी गोष्ट अशी असते, घरातल्या माणसाला बाहेर जाताना नाकावर रुमाल बांधून जावं लागेल, एवढी धूळ असेल, तो त्रास होईल. मग जसं माझं घर स्वच्छ व्हायला पाहिजे तसं माझा आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ झाला पाहिजे. हे साधं कॉमन सेन्स आहे. कॉमन सेन्स की इथे काय म्हणजे मला स्वच्छताची आवड आहे, मला स्वच्छ घरात राहायला आवडतं. मग बाहेरचा कचरा किंवा बाहेरची दुर्गंधी माझ्याकडे येऊ नये असेल तर मला आजूबाजूला पण स्वच्छता बघायला पाहिजे. म्हणजे ती 5-10 घरं जी आहेत त्यांनी आपला आजूबाजूचा परिसर जेवढा आपल्याला जमतो तेवढा केला, म्हणजे आजूबाजूचा परिसरही स्वच्छ आणि स्वतःचं घरही स्वच्छ असेल तर तो परिसर किती स्वच्छ होईल. तसंच प्रार्थना आहे. मी फक्त माझ्यापुरती मागतोय, माझं भलं होण्यासाठी मागतोय. देवाकडे सगळं मागणं, प्रत्येकजण मला हे व्हावं, माझं कुटुंबाचं चांगलं व्हावं, मग त्याला सुख संपत्ती हवी असते, ऐश्वर हवं असतं, नोकरी धंदा हवी असते, हे स्वतःसाठी मागत असतो, कारण स्वतः सुखी व्हायचं आहे त्याला. तो इतरांसाठी मागायला जात नाही. किंवा स्वतःच्या सुखासाठी तो इतरांना दुःख द्यायलाही तयार असतो, की दुसऱ्यांचं मनही दुखवायला तयार असतो. खरं सांगतो, त्याला फिकीर पडत नाही, तर मी सुखी झाले, मला बाकीचं काय करायचं आहे. जगामध्ये हा विचार प्रत्येक माणसाकडे आहे. त्यामुळे स्वतःपुरती सुखी होण्याचा प्रयत्न करणारी माणसं इतरांचा विचार करत नाही. त्यामुळे जसं घर स्वच्छ करणारा माणूस घरापुरती पाहतो आणि आजूबाजूला परिसराकडे पाहत नाही, त्यामुळे सगळा परिसर दुर्गंधीमय होत असेल, सगळा परिसर दूषित होत असेल, तसं हे सामाजिक मन, वैश्विक मन दूषित होत जातं. स्वतःपुरती आम्ही पाहतो, दुसऱ्यांचं पाहण्याची आम्हाला इच्छा होत नाही, की आम्हाला ते पाहायची काही गरज नाही असं आम्हाला वाटतं. पै माऊलींनी त्याच्यावर हा विचार करून हा विश्वप्रार्थना म्हटलं. विश्वप्रार्थना का? विश्वातील सर्वांना सुख मिळावं अशी तेथे मागणं आहे म्हणून विश्वप्रार्थना. म्हणून मी सुखी झालो पाहिजे आणि सर्व सुखी झाले पाहिजेत हा विचार सर्वांच्या अंतर्मनात मुरवावा म्हणून सर्वांनी ही प्रार्थना पुन्हा 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 म्हणायला हवी. लक्षात घ्या. म्हणजे इथे आता सगळ्यांना प्रार्थना फक्त म्हणणं तेवढ्यापुरती आहे का? नाही. अंतःकरणापासून सर्व सुखी व्हावे ही भावना किंवा हा भाव निर्माण झाला पाहिजे, त्यासाठी विश्वप्रार्थना आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की मी नुसती विश्वप्रार्थना 1000 वेळा म्हटलं तसा अंतर्मनामध्ये काहीच भाव नाहीये, मला फायदा व्हावा हाच भाव आहे. कारण महाराजांनी एक चॉकलेट दिलंय होतं त्या विश्वप्रार्थनेवर बोलताना की तुम्ही जेव्हा सर्वांचं भलं करायला लागाल तेव्हा तुमचं भलं होणार. म्हणून प्रार्थना करणारा माणूस माझं भलं होण्यासाठी सर्वांचं भलं व्हावं म्हणतो. भावामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. महाराजांचं विश्वप्रार्थना सांगण्यामागचा हेतू अत्यंत शुद्ध, पण लोकांना समजणं हे फार कठीण आहे. कारण प्रत्येकाला माझं सुख महत्त्वाचं वाटतं, इतरांचं सुख काही महत्त्वाचं वाटत नाही. पण महाराजांचा असा एक हेतू होता की बाबा तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणा. त्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणं दिली, लोकांचं भलं कसं होऊ शकतं. निसर्ग नियम सांगितला की जे सुख दुःख तुम्ही इतरांना देता ते सुख दुःख न चुकता बुमरॅंग म्हणून तुमच्याकडे परत येतं. आणि निसर्गाचा अटळ नियम लक्षात ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे की इतरांना सुख दिलं ते सुख तुमच्याकडे येईल, इतरांना दुःख दिलं ते दुःख तुमच्याकडे येईल. तुम्हाला सुखी व्हायचं आहे तर इतरांना सुख द्या. पण सुख द्या म्हणजे काय करा? सुरुवातीला विचारातून तर विचार तरी करा. सर्व सुखी व्हावे, सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना ऐश्वर मिळावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं सर्वांना चांगली बुद्धी मिळावी.
जिथे चांगली बुद्धी असेल ते सगळं होतं. म्हणजे अगदी माझी मी युक्ती वापरली आहे की प्रत्येक माणसाचं अंतर्मन शुद्ध व्हावं, व्यापक व्हावं, यासाठी ही प्रार्थना प्रत्येकाने म्हटली पाहिजे. माझ्यासाठी म्हणू नका, सर्वांसाठी मागा. त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला. जेव्हा आपण माझ्यासाठी पाहिजे म्हणतो, मला हवं म्हणतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये कुठेतरी एक शंका असते, होईल का हो खरं? कारण माझ्या बाबतीत असतं तर मला ती शंका असते, आणि ती शंकाच आपल्याला ती प्रार्थना फळाला देत नाही. असं एक भाग सांगितला. मग तुम्ही जेव्हा सर्वांसाठी मागता, तुमच्या मनात शंका नाही, मिळालं तर मिळालं, नाही मिळालं नाही मिळालं, जाऊ दे, आपण बोलायचं काम करूया. त्यामुळे शंका नसल्यामुळे हा ॲक्शन रिॲक्शनचा नियम कार्यरत होऊन तुम्ही सुखी होता की सुखी व्हाल, हा नियमाच्या अधिष्ठानाची प्रार्थना सांगितली. लक्षात घे, आपण प्रार्थना म्हणतो ती का म्हणावी, कशी म्हणावी, कधी म्हणावी, कुठे म्हणावी, ह्याचं व्यवस्थित चिंतन बरेच लोक करत नाहीत. कोणीतरी सांगतो नाही 1000 वेळा प्रार्थना म्हटलीच पाहिजे, कारण महाराजांनी सांगितली. ज्यांच्याकडे 3 तास 20 मिनिटं दिवसातले काढता येत असतील, दुसऱ्या सगळ्या गोष्टी बाजूला करून नेहमीचं काम करत असताना, त्यांना ती प्रार्थना म्हणणं जमेल. 1 तास म्हटलं म्हणजे ती जमते, नाही असं नाही. पण ती नुसती प्रार्थना कशी होईल? नामजपासारखी होईल. नामजप वेगळा, नामस्मरण वेगळं, भावस्मरण वेगळं आणि भानस्मरण वेगळं. या 4 गोष्टी सगळ्या वेगळ्या आहेत. विश्वप्रार्थनेमध्ये अंतःकरणपूर्वक सर्वांचं भलं व्हावं म्हणून आपल्या हृदयस्थ ईश्वरावर नितांत श्रद्धा ठेवून प्रत्येकाच्या हृदयात जो ईश्वर आहे तो सुखी व्हावा, ह्यासाठी ही विश्वप्रार्थना हा बोध किती लोकांना कळतो? त्यांना ते कळत नाही. त्यांना आपण सुखी व्हावं हे कळत असतं, की आपल्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे हे पटत असतं. की माणसाला दुसरं काही नको, त्याच्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत, त्याला सुख मिळालं पाहिजे. उपाशी असेल त्याला अन्न मिळालं पाहिजे, ताण लागली त्याला पाणी मिळालं पाहिजे, गरिबी असेल तर श्रीमंती व्हायला पाहिजे, नोकरी नसेल तर नोकरी मिळायला पाहिजे, लग्न होत नसेल तर लग्न व्हायला पाहिजे, मुलं होत नाही तर मुलं व्हायला पाहिजे. ह्या परिणामाकडे लक्ष ठेवून जीवन ही जी प्रार्थना म्हणणारे बरेच लोक, जसं परमेश्वराच्या नावाखाली जगातील सर्व धर्मातील सर्व लोक बरंच काही करत असतात, त्यात धर्मही नसतो, देवही नसतो, काही नसतो, हा जीवनविद्येचाही सिद्ध. का असं? तसं प्रार्थनेतून आपलं अंतर्मनामध्ये सर्वांबद्दल हा ईश्वरभाव जागृत व्हावा, सर्वांचं अगदी अंतःकरणापासून आपल्याला वाटायला हवं आणि सर्वांचं भलं झालं पाहिजे, हा भाव निर्माण व्हावा म्हणून प्रार्थना म्हणायची आहे. आपण वेगळा, आपला भावच वेगळा, आपला हेतूच वेगळा आहे. आपला हेतू जर मला आता एखाद्या व्यक्तीने नाही मला घर हवं म्हणून मी रोज 1000 प्रार्थना म्हटली, 1000 प्रार्थना म्हणता म्हणता असं काही गोष्टी घडत गेल्या. हेतू काय? मला घर हवं, मग सर्वांना घर मिळावं एवढं त्या प्रार्थनेत टाकलं की झालं. सगळी प्रार्थना म्हणून आणखी सर्वांना घर मिळावं म्हटलं, आणि त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला घर मिळालंच, तुमचं सुद्धा मिळालं जवळच आसपास लगेच मिळालं, चांगली गोष्ट झाली, काय वाईट झालं नाही. पण त्याच्यातून तुझं अंतर्मन शुद्ध झालं का? त्याच्यात तुला परत सगळं वाटतं का खरोखर लोकांचं भलं व्हावं, खरोखर लोकांचं कल्याण व्हावं, तुझ्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांचं खरोखर भलं व्हावं वाटतं का? नाही. तू माणूस परत दुसरं काही मिळवण्यासाठी परत तो हेतू ठेवून परत ती प्रार्थना म्हणायला लागेल, कारण त्याला एक वेगळं एक साधन मिळालं. ह्या मागचं शास्त्र असं आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन. जेव्हा तुम्ही एखादा विचार पुन्हा पुन्हा म्हणता आणि श्रद्धेने तो होणारच ह्या भावात करता, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन कार्यरत होतो. स्थूल अंगाने, सूक्ष्म अंगाने एवढा होत नाही. परत लक्ष द्या. म्हणून पाश्चिमात्य लोकांनी हा लॉ ऑफ अट्रॅक्शन उचलून धरला, कारण
व्यवहारामध्ये आपल्याला पैसे हवेत, श्रीमंती हवी, घर हवं, लग्न हवं, ह्या सगळ्या गोष्टी हव्यात त्या स्थूल अंगाने. त्यासाठी तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करायला त्यांना ते बरं पडायला लागलं. आणि ते काही वाईट आहे असंही नाही म्हणत, ते काही चांगलीच गोष्ट. लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळ्यांना वापरता आला पाहिजे. त्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून मागत राहणं, जे हवं ते मागावायचं असतं, मनापासून मागायचं असतं आणि ते होणारच ह्या श्रद्धेने ते मागायचं असतं. त्याच्यामध्ये शंका असता कामा नये. त्यामुळे उदाहरण सुंदर सांगितलेलं असतं. आपण हॉटेलमध्ये जातो, मेनू कार्ड बघतो, मेनू कार्ड बघितल्यानंतर वेटरला जवळ बोलवतो आणि तुम्हाला वडा सांबार पाहिजे, वडा सांबारची ऑर्डर देऊन तुम्ही मित्रमंडळी दोघं चौघं असेल तर गप्पा मारत बसा. विचार करत नाही वडा सांबार येईल का हो, मिळणार का हो, कधी मिळणार, कसा मिळणार. दिली ऑर्डर म्हणजे तो येणारच. इथे पक्का दृढ भाव तिथे असतो आणि त्याप्रमाणे वडा सांबार मिळतो. तसंच लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे आपण जेव्हा एखादी गोष्ट मागतो आणि त्याच्यावर कसलीही शंका न घेता म्हणजे स्थिर अगदी त्याच्यातून होणारच आहे, मिळणारच आहे, ह्या भावातून जे आपण करायला लागतो तर ती वस्तू आपल्याला मिळते. पण ही सगळ्या स्थूल अंगाने सगळं मिळतं, सूक्ष्म अंगाने मिळणं कठीण आहे. आपलं अंतर्मन शुद्ध होण्यासाठी विश्व प्रार्थना करायची आहे. हे किती लोकांच्या लक्षात आहे, किती लोकांना हे माहिती आहे? अगदी फार थोड्या लोकांना माहिती. आणि ते होण्यासाठी ही प्रार्थना किती हजार वेळा म्हटली पाहिजे, त्यासाठी किती हजार वेळा नाही, मनाला तिथे हजर करून प्रार्थना म्हटली पाहिजे. पण ज्याला हे कळत नाही त्यांना अगदी सुरुवातीच्या साधकांसाठी तू 1000 वेळा प्रार्थना म्हण असं सद्गुरूंचं म्हणणं आहे. पण सद्गुरूंनी म्हटलं म्हणजे आपण 1000 वेळा प्रार्थना म्हटलीच पाहिजे, पण आपल्या अंतर्मनाकडे विचार करायची आपल्याला गरज नाही. तिथे काय होतं हे माहीत नाही. आम्ही 1000 प्रार्थना मिळतो, 1000 प्रार्थना म्हणतो, या भावातच सगळी बरी मंडळी असतात. म्हणून काही लोक म्हणतात की आम्ही 1000, काही लोक त्यांना म्हणाले कशाला एवढे, कोणतरी 1000 म्हणजे कॉम्पिटिशन होतं, तू 1000 मी 2000, तर 2000 पुढे 4000. पण इतका वेळ तुमच्याकडे आहे का हो? मग एखादा म्हणजे 5000 वेळा प्रार्थना म्हणतो म्हणजे 3 तास 20 मिनिटं सर्वसाधारण वेग आहे, सर्वसाधारण वेगाने माणूस म्हणतो. 5000 प्रार्थना म्हणताना किती वेळ होतं? 15 तास 300 मिनिटं म्हणजे परत 60×5 म्हणजे 20 तास त्याने प्रार्थना म्हटली पाहिजे. प्रॅक्टिकल विचार करा. मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण समज आणि गैरसमज ह्याच्यामध्ये मानवी मन इतकं गुंतलेलं असतं की कोणीतरी म्हणतं आणि सगळेजण तसंच करायला लागतात. जशी महाराजांनी गोष्ट सांगितली, एक सशाला वीज कडाडली म्हणून आकाश आपल्या अंगावर कोसळून तो धावायला लागला. त्याला दुसऱ्या पशुने विचारला, कोणी कुत्र्याने विचार कशाला धावतो, तू चल माया मागे धाव, मला माहित नाही, तुला यायचं यायला नको. तो धावतो असं करता करता सगळी प्राण्यांची रांग धावायला लागली. नेमकं काहीच माहित नाही. शेवटी एका माणसाने त्या सगळ्यांना विचारलं, सशाला पडलं, ते कान उचललं, त्याला विचारलं का? अरे आकाश कोसळणार आहे म्हणून धावतोय मी. तू कुठे गेला तर आकाश कोसळणारच तुझ्यावर. सर्वसाधारण माणसं अशी धावत असताना आपण पाहत असतो. तुमच्याकडे किती वेळ आहे त्याप्रमाणे अंतःकरणपूर्वक अत्यंत प्रेमभावाने, कृतज्ञतेच्या भावाने जेव्हा तुम्ही कोणतीही प्रार्थना करता, ती जेव्हा अंतर्मनात मुरते तेव्हा अंतर्मन त्या प्रार्थनेला प्रतिसाद देतं आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनात चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या ज्या मागितल्या गेल्या त्यापैकी काही मिळत असतात. पण तेवढ्यावर त्या मिळतात म्हणून प्रार्थना म्हणायची नाही आहे. तर आपलं अंतर्मन अत्यंत शुद्ध झालं पाहिजे. हृदयस्थ ईश्वरा नितांत श्रद्धा ही अत्यंत शुद्ध मनाची अवस्था आहे. ते अत्यंत शुद्ध मन होण्यासाठी आपल्याला आपलं मन शुद्ध करता आलं पाहिजे. म्हणून मजबूत मन हवं म्हणताना हृदयस्थ ईश्वर नितांत म्हणजे हृदयस्थ ईश्वर कळला पाहिजे. तर तिथे श्रद्धा कुठे ठेवायची कळेल.
त्यासाठी प्रयत्नरूपी परमेश्वर म्हणजे पुन्हा 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 ते करायची आपल्याकडे तेवढी हिंमत पाहिजे, तेवढे प्रयत्न करण्याची, कष्ट करण्याची क्षमता पाहिजे. हे सगळं हवं. म्हणून तुम्ही किती प्रार्थना म्हणता, म्हणजे महाराजांचंच खरं अमृतुषार आहे नामस्मरणाच्या नाही. किती लक्ष जप केला त्याहून अधिक महत्वाचं आहे जपात किती लक्ष होतं. जपात किती लक्ष होतं त्याहूनही अधिक महत्वाचं आहे की अलक्षाकडे किती लक्ष होतं. बघा, हे महाराजांचा अमृतुषार आहे, पै महाराजांचा. म्हणून किती हजार प्रार्थना केल्या त्यापेक्षा प्रार्थनेत मन किती हजर होतं हे महत्वाचं. आणि प्रार्थनेत मन किती हजर होतं त्याहूनही ईश्वराच्या चरणी ते मन कसं लीन होणं हे अधिक महत्वाचं आहे. म्हणून प्रार्थना म्हणताना अत्यंत मनपूर्वक अगदी आतून प्रार्थना म्हणता आली पाहिजे. ओठातून नव्हे, पोटातून प्रार्थना म्हणता आली. पोटातून म्हणजे आपली जे पोट आहे, पोटाच्या ठिकाणी जी बेंबी आहे त्याच्यावरती जे मणिपूर चक्र आहे तिथून प्रार्थना म्हणता आली पाहिजे. म्हणजे अगदी अंतःकरण, तिथे जी स्पंदन निर्माण होतात तिथून. आता ओठातून आणि पोटातून पेक्षा एक गोष्ट सांगतो, मी लक्षात पूर्वी सांगितलेली आहे पण परत सांगतो. एक अत्यंत श्रीमंत माणूस आणि त्याच्या अंगावर बऱ्याच फोडी यायला लागल्या होत्या, उबाळा म्हणतो त्याप्रमाणे अख्खा अंगावर पसरायला लागला. खूप श्रीमंत होता, कितीतरी डॉक्टरकडे गेला, वैद्यांकडे गेला, पण ते त्याला बरं होत नव्हतं. मग तो अनेक अशीच बुवा काय आपल्या जीवनात काही पाप आहे म्हणून असं होतं त्याच्यामुळे तो अनेक देवधर्म करायला लागला, सगळं करायला लागला. असं करता करता गंगेच्या किनारी आला होता. आणि गंगेच्या किनारी आल्यानंतर तिथे एक संत बसलेले होते आणि कोणी सांगितलं हे संत आहे, ते सांगतील उपाय तर तुला बरं वाटेल. तर त्या संतांना ते शरण गेला. म्हटलं असं असं मी काय करू? काय नाही म्हटलं, यांना गंगा नदीमध्ये जा आणि 3 वेळा हे राम म्हणून डुबकी म्हणून बाहेर ये. त्याला म्हटलं अरे एवढा सोपा होता, उगीच आपण एवढे धावपळ करतो. गेला, हे राम म्हटलं, वर आला, परत हे राम म्हटलं, परत डुबकी मारली, परत वर आला, परत हे राम म्हटलं, डुबकी मारली आणि वर आला. सख्या शरीरावर उबाळ तशी तशी ती काही गेलेली नाही. तर ते म्हणाले महाराज काय नाही झालं, मी 3 वेळा डुबकी मारून आलो. म्हणून नाही तसं नाही, तू ओठातून बोलतो, तू पोटातून म्हटलं पाहिजेस, अंतःकरणपूर्वक हे राम. आता हे अंतःकरणपूर्वक म्हणणं म्हणजे कसं, पोटातून म्हणायचं म्हणजे कसं, तर ते म्हणाले तू असं करते, त्याच्या किनाऱ्यावर उभे राहिले आणि समोर आलं डुबकी मारून खाली मारली. तो खाली डुबकी मारून वर आला, बरोबर त्याने हातातली काठी तिच्या डोक्यावर मारली फाटकन. डोक्यातल्या काठी मारली तर जवळ तो हे राम करून आतमध्ये पाण्यात पडला आणि परत वर आला, परत काठी उचल, परत हे राम म्हणून खाली बसला आणि वर आला. जे आतून हे राम येतं की नाही ते पोटातून राम, आणि हे राम 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 म्हणणारे लोक आहेत ते ओठातून. बोध असा आहे की अंतःकरणापासून प्रार्थना म्हणणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपलं मन जर मजबूत हवं, म्हणजे आनंदाने जर आपण सगळ्यांना आनंदात जर जीवन जगायचं आहे तर आपलं मन मजबूत झालं पाहिजे. परिस्थिती अनुकूल प्रतिकूल ही येतच राहणार, लक्षात ठेवा. आजूबाजूचं विश्व सगळं परिवर्तनशील असल्यामुळे अनुकूल प्रतिकूल परिस्थिती येणं ही प्रक्रिया चालू आहे विश्वामध्ये. आणि तिथे त्या परिस्थितीचा आपण परिणाम आपल्यावर कसा करून घेतो किंवा त्या परिस्थितीला आपण कसं तोंड देतो हे सगळं आपल्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतं. आपलं मन जर कमकुवत असेल तर ते पटकन निराश होतं, दुःखी होतं. पण आपल्या मनाच्या ठिकाणी जर हे ज्ञान असेल की
हे मन मन म्हणतो तीच खरी ईश्वरी शक्ती आहे. ह्या ईश्वरी शक्तीला काही अशक्य नाही. जसं सकारात्मक दृष्टीने प्रयत्नशील होऊन हे मन जेव्हा समोरच्या परिस्थितीला तोंड द्यायला लागतं तर ते मन मजबूत आहे असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, परिस्थितीला तोंड देता आलं पाहिजे. परिस्थितीच्या दबावाकडे दबून जायचं नसतं. तिथे जितकं पाय रोवून आपण उभे राहू शकतो आणि तिथे आनंदाने त्या परिस्थितीकडे पाहायला लागतो, स्थिर मनाने पाहायला लागतो, तर तिथे उपाय मिळायला लागतात, तिथे चांगल्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आपल्याला आपलं मन मजबूत करता आलं पाहिजे. आणि मजबूत करण्यासाठी हृदयस्थ ईश्वरा नितांत श्रद्धा, ही हृदयस्थ ईश्वर नितांत श्रद्धा जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत जिथे आपली श्रद्धा आहे, मग ती देवदेवताही असेल किंवा खरं म्हणजे सद्गुरू असले पाहिजेत. पण ज्यांच्याकडे सद्गुरू नाही ते त्या कोणत्या देवावर श्रद्धा असते, ती श्रद्धा सुद्धा त्यांना उपयुक्त ठरू शकते. त्या ठिकाणी देवाची श्रद्धा म्हणजे हृदयस्थ ईश्वरा नितांत श्रद्धेकडे ती वळवायची असते की ही ईश्वरी शक्ती आहे आणि ह्या ईश्वरी शक्तीला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तिथे जे विश्वनियम आहे ते विश्वनियम लक्षात ठेवून आपलं जर प्रार्थना म्हणता आली तर किती हजार प्रार्थना म्हटली, अक्षरशः किती सद्भावनेतून अंतःकरणपूर्वक आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी आपण जर प्रार्थना म्हणायला लागू तर ती खरी विश्व प्रार्थना ठरेल. खरी विश्व प्रार्थना, कारण शुद्ध मन हे सगळ्या विश्वाचं भलंच पाहतं, अशुद्ध मन हे स्वतःपुरती पाहतं. लक्षात घ्या, संकुचित असतं. संकुचित मनच अस्थिर असतं. आणि जेव्हा हे मन सर्वांच्या भल्याचा विचार करतं की सर्व व्यापी होतं तेव्हा ते स्थिर असतं. जगात ज्या ज्या घटना घडत आहेत, ज्याची जी परिस्थिती घडते आहे त्या परिस्थितीला समजून घेऊन शहाणपणाने जीवन प्रवाह चालू ठेवणं, यासाठीच मजबूत मनाची आवश्यकता असते. यासाठीच विश्व प्रार्थनेची गरज आहे. खरं मन मजबूत करण्यासाठी आपण विश्व प्रार्थना म्हणायची. आपलं काम प्रेमाने करणं म्हणजे लव्ह वर्क, ब्लेस ऑल, यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. लव्ह वर्क म्हणजे प्रेमाने काम कर, काम झाल्यानंतर सर्वांचं भलं व्हावं, किंबहुना आपण जे काम करतो त्यामुळे अनेक लोकांचं भलं होणार आहे ह्या इच्छेने काम करणं. मला एवढे पैसे मिळतात तेवढं मी काम करतो हा हिशोब तिथे अशा उपयोगाचा नाही. तिथे पगार मिळेल, पैसे मिळेल, ती दुय्यम बाजू आहे. पहिली बाजू आपण अंतःकरणपूर्वक आपल्या वाट्याला आलं काम मनापासून केलं पाहिजे, त्यामुळे अनेक लोकांचं भलं होणार आहे, अनेक लोकांसाठी ते उपयुक्त ठरणार आहे. हा विचार आपल्याकडे असला पाहिजे. लक्षात घ्या, आपण पाहतो लोक कर्मकांडामध्ये इतके अडकलेली आहेत, किंबहुना अंधश्रद्धेतून अनेक लोक जीवन जगत असताना दिसतात. उपास तपास व्रत वैकल्य तीर्थयात्रा, हल्ली नर्मदा परिक्रमा अधिक त्याचं चाललेले, अनेक लोक नर्मदा परिक्रमा करायला जातात. ज्यांना वेळ आहे, ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे त्यांना करायला काही हरकत नाही आहे. पण ह्या सर्व कृतीतून आपल्या ठिकाणी असलेलं ईश्वरत्व जागं होऊ शकत नाही. तिथे खऱ्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मनापासून एकांत आणि लोकांत दोन्ही साधना
व्हायला हवी तिथे मनाचं शुद्धीकरण आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं असं की आपण एकांतात साधना केली की बस झालं, बाकी काही करावंसं वाटत नाही. खूप साधना करायची आहे किंवा आपण खूप साधना करतो. निसर्गाचा नियम लक्षात घ्या. आपल्या वाट्याला 24 तास मिळतात, त्यातले 8 तास निसर्गाने आपल्याला झोपण्यासाठी ठेवलेले आहेत. 8 ते 9 तास, जास्त 9 तास झोपायचं, पण 9 तास म्हणजे आळस चढतो. 8 तासच बरोबर आहे. आणि 16 तास आपण जागृतीमध्ये राहणं, काम करणं, या सगळ्या अभिप्रेत आहे. आपल्याला हा नियम व्यवस्थित समजला पाहिजे. 24 तासाचं 1/3 भाग जेव्हा आपण निद्रेत जातो तेव्हा निवृत्त अवस्थेमध्ये राहिल्यामुळे किंवा त्या निर्विचार अवस्थेमध्ये, निर्विकार अवस्थेमध्ये गेल्यामुळे मन शांत होतं, स्थिर होतं. निद्रेमुळे पण मन शांत आणि स्थिर होतं. ही नॅचरल प्रोसेस आहे, सहज नैसर्गिक ही गोष्ट आहे की त्यामुळे थकलेलं मन किंवा निराश झालेलं मन त्या क्षणी ते शरीराला आणि त्या मनाला उपयुक्त ठरते ते मित्र. म्हणून 8 तास ही झोप असायलाच घ्यायलाच हवी असं शास्त्रज्ञ सांगतात. पण 16 तास परत काम केलं पाहिजे. तसं नसतं तर 16 तास झोप झाली असती आणि 8 तास काम करा म्हटलं असतं. पण तसं नाही. ते तसं चक्र झालं तर डोक्यात आजार वाढेल मनुष्याच्या ठिकाणी. जे जास्त वेळ झोपण्याचा प्रयत्न करतात त्यांचं जीवनात आळस इतका भरलेला असतो की त्याच्यातून ते चांगलं कर्म करू शकत नाही. किंवा आळसपणाने जीवन जगताना आपण लक्षात घेत आहे. म्हणून साधना सुद्धा एवढी व्हायला हवी की त्याहीपेक्षा श्रवण, स्मरण, चिंतन, निजध्यास तिप्पट व्हायला पाहिजे. तिप्पट वेळ म्हणजे 1 तास जर साधना होत असेल तर 3 तास आपल्याकडनं सतत ते चिंतन असायला हवं. म्हणजे प्रत्येक कृती करणं म्हणजे ती डोळे उघडे ठेवून, ते डोळे बंद करून नव्हे, डोळे उघडे ठेवून आपण जेव्हा हे स्मरण करायला लागतो तेव्हा ती सुद्धा साधनाच असते. की म्हणून ती प्रॅक्टिकल गोष्ट आहे की प्रॅक्टिकल साधना, संजीवनी साधना. लक्षात घ्या. डोळे बंद करून एका जागी स्थिर होऊन त्या तत्वाचा अनुभव घ्यायचा असतो आणि ते तत्व विश्वात भरलेलं आहे. त्यात भरलेल्या विश्वात भरलेल्या तत्वाशी आपला संबंध जोडायचा असतो. त्यासाठी श्रवण, स्मरण, चिंतन, निजध्यास, मनन, चिंतन, निजध्यास या सगळ्या गोष्टी आपल्याला करायलाच हव्या. मस्त डोळे बंद करून साधना करायला पाहिजे असं बऱ्याच लोकांचा तोही गैरसमज आहे. प्रपंच कसा करणार माझा मी? तिथे सगळा वेळ घालायला लागेल तर मला प्रपंच तर केलाच पाहिजे. ज्यांना प्रपंच करायचं नसतं किंवा ज्यांना घर बीर काही सांभाळायचं नसतं, ज्यांना काही पैसे मिळवायचं नसतं, मग एक वेळ आली जेवणाची की मग कुठे जाऊन भिक्षा मागून पोट भरायचं असतं, त्यांच्यासाठी गोष्ट वेगळी आहे. जीवनविद्या सांगते भीक मागणं हा मनुष्य जीवनाला मिळालेला शाप आहे. भीक मागणं लक्षात घ्या. एका बाजूने आपण म्हणतो दान देणं हे पुण्य आहे आणि दुसऱ्याच बाजूने दान द्या द्या मागणारे लोक म्हणजे भीक मागतात, तो शाप आहे. खरं काय आणि खोटं काय लक्षात घ्या कसं आहे. म्हणून गरजवंताला दान देणं हे पुण्य आहे. ज्याचं पोट भरलेलं आहे त्याच्यासमोर बासुंदी पुरी आणखीन भरभरून ठेवून काही उपयोग होत नाही, तो म्हणतो नको मला, तो टाकून दे, काही खाणार नाही, फुकट घालणार. पण ज्याला खरोखर भूक लागली आहे त्याला साधं जरी जेवण दिलं तर ते पुण्य आहे. मग दान कोणाला द्यायचं? जिथे गरज आहे तिथे दान द्यायचं असतं, जिथे गरज नाही तिथे दान द्यायची गरज नसते. आणि दानाच्या नावाखाली जे लोक काहीतरी युक्त्या वापरून लोकांना दान देण्याला प्रवृत्त करण्याची जी वृत्ती आहे ती भीक मागण्याची वृत्ती आहे. दुसऱ्या बाजूने
दान द्यायला हवं, जिथे गरज आहे तिथे द्यायला हवं. जिथे गरज नाही, ज्याचं त्याला तहान लागली नाही त्याच्यामुळे पाण्याचा मोठा घडा आणून ठेवला, काय उपयोग आहे? तो ओतून टाकेल पाणी. पण ज्याला खरोखर तहान लागली आहे त्याच्याबरोबर ठेवा एखादा ग्लास आणि त्याच्यात पाणी प्यायल्यानंतर त्या चेहऱ्याचं समाधान पहा, ते पुण्य आहे. लक्षात घ्या काय म्हणतात. तसंच विश्वप्रार्थना ही आपल्या अंतर्मनाच्या शुद्धीकरणासाठी आहे, ही पहिलं अधोरेखित करून घ्यायचं आहे. विश्वप्रार्थना जेव्हा अंतर्मनाचं शुद्धीकरण करते तेव्हा ती मन मजबूत होण्याची प्रक्रिया सुरू होते. तिथे मन स्थिर होण्याची प्रक्रिया सुरू होते, पण तिथे श्रद्धा पाहिजे. म्हणून हृदयस्थेश्वर नितांत श्रद्धा म्हणत असताना जर ते समजत नसेल तर एखादी ज्या देवदेवतेवर आपली श्रद्धा आहे, लहानपणून असते, ती ठेवायला हरकत नाही. किंवा आपल्या सद्गुरूंवर जर श्रद्धा असेल तर ती ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. हृदया सद्गुरूंवर ठेवलेली श्रद्धा किंवा त्या देवदेवतेची श्रद्धा ती शेवटी हृदयस्थ ईश्वरा नितांत श्रद्धेकडे वळवता येते. कारण जो देव म्हणून तू समोर पाहतोस तो देव तुझ्या हृदयामध्ये आहे, म्हणजे त्या जाणीवेमध्ये आहे, म्हणजे या मनामध्ये आहे, हे कळेल. प्रार्थना किती म्हणतोस त्यापेक्षा तू कशी म्हणतोस हे महत्त्वाचं असतं. किती म्हटलं तर तिथे कॉम्पिटिशन करत बसशील. आम्ही 5,000 म्हणतो, कोण 3,000 म्हणतं, 2,000 म्हणतं, म्हणजे ते 6 तास दुसरं काहीच करत नाहीत असा त्याचा अर्थ दुसरा होतो ना. आणि जर काम करत करत जर प्रार्थना म्हणत असतील तर ती नुसती बडबड असते, कारण तिथे भावच नसतो. लक्षात घ्या मी काय म्हणतो. मला प्रार्थना 1000 वेळा म्हणतात त्यांना मी नमस्कार करेन, 5,000 वेळा म्हणाला त्यालाही नमस्कार करतो, कारण त्याचा भाव चांगला आहे समजा. पण त्याच्यातून तो आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण करतो की न करतो हे त्याला कळलं पाहिजे. त्याच्यातून त्याचं मन स्थिर होतं की न होतं. अशी मंडळींचं मन स्थिर होत असेल तर महाराजांनी केलेला उपाय त्याला लागू पडला असं म्हणता येईल. विश्वप्रार्थना ही अस्थिर मनाला स्थिर करणारी आहे. कधी? जेव्हा ती अंतःकरणापासून सर्वांच्या हितासाठी म्हटली जाईल तेव्हा. तिथे श्रद्धा असेल तेव्हा. श्रद्धाही हवी. ज्यांची सद्गुरूंवर श्रद्धा त्या श्रद्धेतून ते प्रार्थना म्हणतात, पण ती प्रार्थना आपलं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी केली पाहिजे. इथे श्रद्धा पाहिजे. म्हणून श्रद्धेचं महत्त्व अपार आहे. पण ती श्रद्धा जर अंधश्रद्धेकडे वळत असेल तर तिथे परत गोंधळ आहे. म्हणून विश्वप्रार्थना म्हणून अंतःकरण जर शुद्ध होत असेल, अंतर्मन जर शुद्ध होत असेल तर त्यासाठी ती अत्यंत उपयुक्त अशी गोष्ट आहे, अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. म्हणून विश्वप्रार्थना अत्यंत महत्त्वाची आहे. संतांच्या मुखातून आलेली विश्वप्रार्थना. जसं अनेक संत त्या सर्वांनी त्यांच्या पद्धतीने प्रार्थना ही सांगितलेलीच आहे. प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे. अगदी वेदांपासून जर आपण पाहिलं की ज्यांचं मन शुद्ध होतं त्यांच्या मुखातून सर्वांसाठी प्रार्थना निघते. लक्षात घ्या. ज्यांचं मन शुद्ध असतं ते सर्वांसाठी प्रार्थना करतात, पण ज्यांचं मन अशुद्ध असतं ते फक्त स्वतःसाठी प्रार्थना करत असतं, सर्वांसाठी प्रार्थना करत नाही. लक्षात. आणि करत असेल तरी ती त्याला होत नाही. मला सांगितलेला एक किस्सा एका नामधारकाने सांगितलेला किस्सा मी सांगतो. तो प्रार्थना म्हणत ट्रेनवर बसला. त्याला जागा मिळाली होती, त्या जागेवर जाऊन बसला होता. सुरुवातीचं स्टेशनवर मिळते जागा. जशी जशी गाडी पुढे जायला तशी गर्दी होत गेली. हा प्रार्थना म्हणत होता. डोळे उघडे ठेवायचा, डोळे बंद करायचा, मनातल्या मनात प्रार्थना म्हणत होता. एक आजीबाई त्या गर्दीमध्ये त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली. सर्वांचं भलं उदे कल्याण उदे जर त्याला वाटत असेल तर त्या आजीबाईला त्याने उठून जागा द्यायला हवी. हा चांगला तरुण आहे, ती आजीबाई वयस्कर, आपल्यापेक्षा कोण कमजोर असेल तर त्याला मदत केली पाहिजे. हा सरळ मार्ग आहे. मगाशी म्हटलं ताण लागलेला पाणी दिलं पाहिजे, भुका मरलेल्या माणसाला अन्न मिळालं पाहिजे.
तसंच ज्याला गरज आहे, ज्याला उभं राहायला त्रास होतोय गरजेला, त्याला बसायला द्यायला काही हरकत नाही. तू बराच वेळ बसून आला होतास, पण या भल्या माणसाने आपले डोळे बंद केले आणि डोळे बंद करून प्रार्थना म्हणाले. का? त्याला उभं राहायचं नव्हतं, त्याला जागा द्यायची नव्हती. सांगा, अशी प्रार्थना करून अंतर्मनाचं शुद्धीकरण होईल का न होईल? नाही होणार. कारण भावच तसा नाही. फक्त प्रार्थना मी बडबडतोय, पुटपुटतोय म्हणजे मी प्रार्थना म्हणतोय, म्हणजे प्रार्थना माझी 1000 वेळा झाली म्हणजे बाद झालं, मी 1000 वेळा म्हटली मी समाधानी. अशा 1000 वेळा प्रार्थनेला काही अर्थ नसतो. ती अंतःकरणपूर्वक म्हणता पाहिजे, भावपूर्ण म्हटली पाहिजे. त्याच्या प्रार्थनेतला जो बोध आहे तो व्यवस्थित समजला पाहिजे. हे सर्व साधकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. साधकांसाठी सांगतोय. प्रार्थना अतिशय सुंदर आहे. पै माऊलींच्या मुखातून आली ती सुंदरच आहे, त्या प्रज्ञेतून आलेली. पण त्याचा उपयोग कसा करायचा हे व्यवस्थित लोकांना कळत नाही. त्यामुळे जो परिणाम व्हायला पाहिजे समाजामध्ये तो परिणाम तसा होत नाही. लक्षात घ्या. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, अशी प्रार्थना आहे. प्रत्येकाने इतरांसाठी प्रार्थना म्हणायला लागायचं. प्रत्येकाने एकमेकाला मदत केली तर काय होईल? सगळे सुखी झाले. हाच अर्थ आहे त्याच्या मागे. नुसतं विचार करायचा आणि बाकी कृती करायची नाही तर तसं होणार नाही. अनेक महाभाग प्रार्थना म्हणायला लोकांना सांगतात, स्वतः आपण प्रार्थना म्हणून म्हणतात, पण स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना दाबण्याचा प्रकार ते सहजपणे करतात. तिथे त्याची प्रार्थनेचा भाव जातो कुठे? असं पण नाही. म्हणून प्रार्थनेचा बोध व्यवस्थित कळला पाहिजे आणि प्रार्थना आपल्याला कशी श्रद्धापूर्वक अंतःकरणपूर्वक सर्वांच्याच भल्यासाठी म्हणायची आहे. फक्त माझ्या भल्यासाठी नाही म्हणायची आहे. मी माझ्यासाठी प्रार्थना म्हणतो तेव्हा तो हेतूच चुकतो आणि तसं काही घडत नाही. गंमत सांगतो अगदी जाता जाता थोडंसं झालेली घटना आहे. आम्ही एका अभ्यास वर्गामध्ये बसलो होतो आणि त्यावेळेला एक माणूस आला आणि तो म्हणाला, तुमच्या प्रार्थनेचा काय उपयोग नाही हो. आता ज्यांना श्रद्धा होती त्यांच्या अगदी धक्का लागला. हा आता काय माणूस म्हणतो, काय झालं म्हणून? काय नाही, मला प्रमोशन व्हायला हवं होतं म्हणून मी म्हणत होतो सर्वांना प्रमोशन मिळू दे, सर्वांना प्रमोशन. मला मिळालं नाही, दुसऱ्याला मिळालं, काय उपयोग झाला प्रार्थनेचा तुमच्या? मला मिळालं पाहिजे म्हणून मी प्रार्थना म्हणत होतो ना. म्हणजे तुमच्या प्रार्थना झाली म्हणजे तुझा हेतूच चुकीचा होता. तू मला मिळाला पाहिजे म्हणून सर्वांना फक्त तोंड टाकले मडावणे म्हणत होतास. तू मना अंतःकरणापासून म्हटलं असतं सर्वांना प्रमोशन मिळतं, तुझ्या त्या नियमामध्ये तुझं प्रमोशन झालं असतं. तिथे फार नियम आहे. ऑफिसमध्ये प्रमोशन म्हणजे तू अगदी तुला काहीच नाही, तुझ्या परच्या वरिष्ठाला बाजूला ताणून तुला प्रमोशन मिळालं पाहिजे असं थोडंच आहे. काहीतरी नियम आहेत की नाही प्रमोशनचे. म्हणून मागायचं काय, मागायचं कसं हेच लोकांना कळतं. त्याच्यावर आणखी एक घडलेली घटना सांगतो. रायपूरमध्ये, आता ती व्यक्तीने म्हणून त्यांचं नाव सांगतो, आमचे कुलकर्णी साहेब म्हणून चेंबूर शाखेचे पूर्वी अध्यक्ष होते, IPS ऑफिसर. त्यांची रायपूरला बदली झाली. अत्यंत मुंबईत राहिलेल्या माणसाला शेवटच्या रिटायरमेंटच्या काळामध्ये तिकडे बदली व्हायची म्हणजे कठीण होतं. घरदार सोडून तिथे राहावं लागायचं. पण त्यामुळे ते मनापासून सर्वांची बदली व्हावी आपापल्या गावी अशीच प्रार्थना म्हणत होते. कारण त्यांची गरज होती. बघा, अंतःकरणपूर्वक केली. गंमत अशी झाली, जेवढे सगळे रायपूरला त्यांच्या त्या ऑफिसमध्ये सगळ्यांच्या बदल्या झाल्या त्या वर्षी. सगळे नवीन माणसांना तिकडे वाटलं. असंही घडू शकतं. स्थूल अंगाने ही प्रार्थना अंतःकरणपूर्वक म्हटली तरी ती लवकर फळते. पण खरं त्याच्या मागचा जो सूक्ष्म भाग आहे तो बऱ्याच लोकांच्या लक्षात नाही. वरवरच्या काही गोष्टी सांगून लोक नको नको त्या गोष्टी त्याच्यात पसरवतात आणि अंधश्रद्धा फैलवतात. लक्षात घ्या, जीवनविद्या अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. तिथे डोळं श्रद्धाच असली पाहिजे किंवा आत्मश्रद्धाच असली पाहिजे. हे जीवनविद्येचं ठासून सांगणं आहे. आणि त्यामुळे जे जीवनविद्येचा अभ्यास करतात की अभ्यास करतील किंवा करत आहे त्यांना हा विषय व्यवस्थित समजून घेता आला पाहिजे. नाहीतर जीवनात गोंधळच गोंधळ निर्माण होईल.
म्हणून प्रत्येक गोष्टीचा अर्थ प्रत्येकाने समजून घ्यावा आणि मनपूर्वक ही प्रार्थना म्हणावी. किती म्हटल्यापेक्षा कशी म्हणणं ह्याला महत्त्व आहे हे लक्षात ठेवा. मनापासून म्हणा, थोडा वेळ म्हणा, 10 मिनिटं म्हणा, 5 मिनिटं म्हणा, वेळ जसा मिळेल तिथे म्हणा, पण मनापासून. आता तुम्हाला 4 ओळीची प्रार्थना वेळ लागतो तर मनापासून सर्वांचं भलं होऊ दे म्हणा. जो समोर दिसेल त्याचं भलं होऊ दे म्हणायला लागा. मनापासून भलं होऊ दे याचा अर्थच संपूर्ण विश्व प्रार्थना आहे. एकदा त्या भल्या शब्दाच्या मागे तो बोध लक्षात ठेवा की सर्वांना चांगली बुद्धी मिळावी, आरोग्य मिळावे, सर्व सुखात आनंदात ऐश्वर्यात राहावे, सर्वांचं भलं होऊ दे, कल्याण होऊ दे, रक्षण होते आणि तुझं दिव्य स्वरूप हे तुझं कोडना मुखात अखंड राहू दे. त्याचाच अर्थ भलं होऊ दे. म्हणून सर्वांचं भलं होते, सर्वांचं भलं होते, सर्वांचं अंतःकरणपूर्वक. त्याच्यासाठी वेळ लागत नाही की आता इतके 4 वेळा मी म्हणतो की किती तास लागत नाही. अंतःकरणपूर्वक म्हणा, किती होईल ते होईल. हिशोब परमेश्वराला ठेवू द्या. जर परमेश्वर ठेवत असेल तर तुम्ही नका हिशोब ठेवू. तुम्ही जर हिशोबी झाला तर तुम्ही व्यापारी होता. मी एवढं ठेवतो एवढं दिलं पाहिजे तुम्हाला. तुम्हाला व्यापार नाही आहे, परमार्थ हा व्यापार नाही आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याला हा बोध सर्वांना मनपूर्वक कळावा. इथे कोणाच्या भावना दुखवायची हेतू नाही, पण सांगतो अंधश्रद्धा तिथे प्रगट होता कामा नये, चुकीच्या गोष्टी तिथे प्रगट होता कामा नयेत. म्हणून हा सगळा सांगण्याचा प्रपंच आहे. प्रार्थना ज्याच्या त्याच्या श्रद्धेने प्रत्येकाची म्हणावी आणि ही प्रार्थना म्हणताना सर्वांचं भलं व्हावं हाच त्याच्या मागचा हेतू आहे. आणि सर्वांचं खरोखर मनपूर्वक भलं व्हावं हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.